शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। खरी शिवसेना कोणती यावरती केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतंच शिक्कामोर्तब केलं। पण खरी शिवसेना कोणती हे ठरवणारे अमित शहा कोण, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो। संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख तर अमित शहा आहेत, पण असे आरोप करून सुद्धा त्यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटलेच। शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली होती आणि ती त्यांचीच राहणार आहे। त्याच शिवसेनेचा वारसा आपण चालवतो असा दावा उद्धव ठाकरे करतात, पण खरं काय? आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना लयाला गेलेली आहे। इथून फक्त आउटगोईंगच सुरू आहे, इनकमिंग शून्य आहे। अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये आणि प्रत्यक्ष जमिनीवरती शिवसेना कशी टिकणार आहे? शिवसेनेच्या आत्ताच्या फुटीला उद्धव आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत का? मशाल चिन्हावरती लढूनही 6 खासदारांनी का उद्धव ठाकरेंना सोडलं? फुटीर खासदारांना एकनाथ शिंदेंनी आमिष दाखवलं असं जरी गृहीत धरलं तरी उद्धव ठाकरे गाफील राहिले का? मूळ शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आणि महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे आता काय यांनी केलं पाहिजे, यासह शिवसेनेच्या अनुषंगाने विश्लेषण करणार आहोत। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शिवसेनेचं काय होणार यावरती जिकडे तिकडे चर्चासत्र रंगतायत आणि विश्लेषणं रंगतायत। ज्या निधीचं कारण देऊन हे खासदार फुटले त्याची पोलखोल जवळपास सर्वच माध्यमांनी केली। या बंडखोरीचं कारण खोके आहे असं सरळसोटपणे म्हटलं जात असलं तरी काही मुद्द्यांची चर्चा ही करावी लागणार आहे। या व्हिडिओमध्ये ना बंडखोर खासदारांची बाजू आहे ना उद्धव ठाकरेंची। ही परिस्थिती का आली त्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत। या ज्या उलथापालथी होत आहेत त्यात कुणी उद्धव ठाकरेंना दोष देते, कुणी एकनाथ शिंदेंना शिवाय घालते, पण या सगळ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या 60 वर्ष वय झालेल्या एका ज्वलंत आणि आक्रमक पक्षाचे तुकडे होत आहेत। हे मराठी माणसासाठी वेदना देणारा आहे। का आली अशी परिस्थिती? शिवसेनेच्या स्थापनेपासून अनेक बंड या शिवसेनेमध्ये झाली, पण उभी फूट पडली ती 2022 मध्ये पहिल्यांदा, आणि आता पुन्हा एकदा 6 खासदार फुटलेले आहेत। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, उद्धव ठाकरे गायब आहेत। जनतेच्या जिव्हाळ्याचे किंवा गरजेचे प्रश्न उठवणं हे राजकीय पक्षांचं काम असतं, आणि हे काम इतर पक्ष ज्याप्रमाणे करतात त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे करतात का? जसं की शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संप होता। मुंबईकरांसाठी बेस्ट किती महत्त्वाची आहे हे वर्षानुवर्षे मुंबईत राहिलेल्या आणि वाढलेल्या ठाकरेंना सांगायची खरं तर गरज नाहीये। त्या संपाच्या परिस्थितीत मुंबईकरांचे काय हाल झाले याची जाणीव उद्धव ठाकरेंना होती का? ज्या महानगरपालिकेमध्ये मागच्या 25-30 वर्षांपासून सत्ता होती ते ठाकरे या संपाबाबत काहीच कसं बोलले नाही। जवळपास 20 लाख किंवा कदाचित त्याहूनही जास्त नागरिक बेस्टने दररोज प्रवास करतात। त्यांच्या त्रासाची दखल ठाकरेंना का घ्यावी वाटली नसेल? BMCमध्ये सत्तेत असताना बेस्टला कंत्राटावरती देण्याचा जो काही घाट घालण्यात आला त्याचे परिणाम काय झाले किंवा आता होत आहेत याची जाणीव ठाकरेंना आहे का? मग या गोष्टी सिरियसली घेतल्या जाणार नसतील तर सामान्य मुंबईकरही याचा विचार नक्कीच करतात। बेस्टचं थोडं बाजूला ठेवूया। मागच्या काही दिवसांपासून नीटच्या परीक्षेचा एवढा मोठा गोंधळ झाला, 5 विद्यार्थ्यांनी जवळपास आत्महत्या केल्या, पण स्वतःला युवा नेतृत्व म्हणून घेणारे आदित्य ठाकरे या सगळ्यामध्ये कुठे गेले होते? पक्षाचा चेहरा जर असा गायब राहणार असेल तर लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचणार आहात? पुढचं कारण बघा, संधी चालून आली होती पण सोनं करता आलं नाही। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये 9 खासदार उद्धव ठाकरेंनी निवडून आणले, पण विधानसभेमध्ये सातत्य हे काही राखता आलं नाही। मग BMCच्या निमित्ताने मराठी माणसाला एकत्र करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलं आणि जवळपास 65 नगरसेवक निवडून आणले। म्हणजे काय?
तर प्रयत्न केले की लोक जोडले जातात हे सिद्ध होतं. आता हे माहीत असून सुद्धा आपल्या मतदारांमध्ये कमालीचं अंतर राखायचं ही राजकीय नीती उद्धव सेना संपवायला पोषक नाहीये का? ज्या ज्या वेळी संधी असते त्या त्यावेळी त्याचं सोनं करायचं सोडून माती केली तर दुसरं काय होणार आहे? पुढचं बघा, कुठे आहे आंदोलन करणारी शिवसेना? शिवसेनेचा जन्मच संघर्षातून झालेला आहे आणि संघर्षासाठी झालेला आहे. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना ही अत्यंत सभ्य झालेली आहे, अतिमवाळ झालेली आहे. कुठलं आंदोलन नाही, कुठला संघर्ष नाहीये. नाही म्हणायला संजय राऊत तेवढे सकाळी बोलतात, पण संजय राऊत म्हणजे काही शिवसेना नाहीये. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कुठे असतात? आदित्य ठाकरे फिरत नाहीत हा जो काही आक्षेप आता अलीकडच्या काळामध्ये घेतला जातोय तो सुद्धा खरा आहे. अर्थात फुटीर खासदारांचं शिवसेना सोडण्याचं कारण जगजाहीर असलं तरी ठाकरेंनी अशी कुणालाही काहीही बोलण्याची संधी खरं तर द्यायलाच नको होती, पण ती दिली आणि आता परिणाम समोर आहे. कोणताही कार्यक्रम नाहीये. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन नुकताच झाला. आपल्या भाषणांसाठी ठाकरे चर्चेमध्ये असतात. यावेळी दुसरी मोठी फूट पडली होती. अशा वेळी जितकं प्रभावी भाषण असायला हवं तेवढं दुर्दैवाने झालं नाही असं म्हणायला लागेल. त्यांच्यापेक्षा तर दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या भाषणाची चर्चा ही अधिक झाली. एका अर्थाने ही चांगली गोष्ट असली तरी उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या दृष्टीने हे सगळं हिरमोड करणारं होतं. कार्यकर्त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यायला हवा होता. देशभर राज्यात सरकारविरोधात रान उठवण्यासाठी शिवसैनिकांना प्रोत्साहित करायला पाहिजे होतं, पण तसं काहीच घडलं नाही. उलट संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवाचं फरमान काढलं, पण त्यात दम होता का? फुटलेल्या 6 जणांपैकी किती जणांना उद्धव सैनिकांनी तोडवलं हा आमचा थेट सवाल आहे. आहे का तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आणि हिंमत? तेवढे शिवसैनिक तरी तुमच्याकडे उरलेले आहेत का? आणि या तुडवातुडवीच्या ऑपरेशनमध्ये युवा नेते आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई कधी सामील होणार? यावर पॉलिटिकल मूड या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही चर्चाही केलेली आहे. हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. आमचा विरोध करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा या फुटीर खासदारांनी सुद्धा दिलेला आहे. एवढंच काय, माझ्यावर चालून आलात तर बॉम्ब टाकू अशी धमकी संजय दिना पाटील यांनी दिल्याचा दावा किंवा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. याच संजय पाटलाने पत्रकारांनाही धमकावत अर्वाच्य भाषा वापरली. नेमकं काय चाललंय हे असा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे आणि आम्हालाही. भेटणं अवघड आहे पण संवाद साधणं. उद्धव ठाकरे भेटत नाहीत असा रडका सूर सोडून गेलेले आळवत असतात नेहमीच. त्यात तसा तर काहीच दम नाहीये. फुटण्यामागे सत्तेची आणि पैशांची लालसा हे एकमेव कारण असतं हे उघड आहे आणि ते सांगायची खरं तर आत्ता सध्याच्या सिच्युएशनमध्ये गरज नाही. पण अशा बंडखोरांना वर तोंड करून बोलायची संधी ठाकरेंनीच दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दौरे काढणं उद्धव ठाकरेंना शक्य नाहीये हे समजता येऊ शकतं, पण मग आदित्य ठाकरे ते तर हे करू शकतात ना? का निवडणुका आल्यावरच तुम्ही बाहेर पडणार आहात? आणि ते जाऊ द्या, तुम्हाला मातोश्री बाहेर पडायचं नसेल तर मातोश्रीवर बोलवा तुमच्या शिवसैनिकांना किंवा लोकप्रतिनिधींना. आता तिथंही तुम्हाला कोणाला भेटायचं नसेल तर मग सगळं अवघड आहे. फुटलेले लोक जे जे आक्षेप घेत आहेत त्या सर्व गोष्टींवरती गंभीरतेने विचार करून उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी आपली कार्यशैली ही बदलायला हवी, तरच यानंतर काहीतरी शिवसेनेचा निभाव लागणार आहे. शिवसैनिकांना ठोस असा कार्यक्रम द्यावा लागणार आहे. ऑपरेशन तुडवा राहू द्या बाजूला, पण रस्त्यावरती उतरून हा संघर्ष करावा लागणार आहे. आपलं अस्तित्व रोज दाखवावं लागणार आहे आणि रोज सिद्ध करावं लागणार आहे. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्यासह किमान पक्षात जे कोणी तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्या पक्षाची मूळ आक्रमकता ही धारण करावी लागणार आहे. गद्दार, खोके, मिंधे असले शब्दप्रयोग ऐकण्याचा लोकांनाही आता खरं कंटाळा आलेला आहे. लोकांचे प्रश्न सोडवले तर तुमचेही प्रश्न आपोआप सुटतील कदाचित. नाहीतर आता खासदार झाले, उद्या आमदार असतील आणि नंतर नगरसेवक सत्तेत सामील व्हायला आतुर झालेले आहेतच. कारण या लिलावाच्या बाजारामध्ये निष्ठा विकणाऱ्यांची काहीही कमी नाहीये, हे लक्षात ठेवा. या बंडखोरीच्या अशा वातावरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी काय केलं पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सुचवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्धव सेनेने नेमकं काय केलं पाहिजे? कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.